नंदुरबार जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा अध्यक्ष नात्याने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित झालेल्या योजनेचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय यंत्रणा, खासगी रुग्णालय या योजनेमध्ये अंतर्गत असे 94 हॉस्पिटलचे प्रतिनिधी, माननीय जिल्हाधिकारी, सीओ, आमचे CS, PHO वगैरे सगळी यंत्रणा, डीन वगैरे सगळे उपस्थित होते. 94 पैकी 84 हॉस्पिटल हे शासनाचे आहेत, शासकीय आहेत आणि 10 हॉस्पिटल हे खाजगी आहेत. या EMS 2.0 म्हणजे केंद्र सरकारची एकत्रित योजनेचा 26 फेब्रुवारी 2026 ला याचा शुभारंभ झाला आणि गेल्या 5 महिन्यामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे. 5,979 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन 11,19,00,000 रुपयाचा निधी यासाठी आम्ही मंजूर केलेला आहे. गत वर्षी या योजनेच्या माध्यमातून 3,673 रुग्णांना 7,12,00,000 रुपयाचा लाभ वितरित करण्यात आला होता. या वर्षी 5 महिन्यामध्ये या उद्दिष्टाला पर्यंत देण्यात आलेला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील जे काही बालक असतील त्यांच्या सुदृढ आयुष्याची काळजी घेण्यासाठी दिवाळीमध्ये पेडॅट्रिकचा एक मोठा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आलेला आहे. माननीय पालकमंत्री महोदयांशी सकाळी साहेबांशी माझी चर्चा झाली. या अनुषंगाने प्रस्तावित मेडिकल कॉलेज ज्याचं 6 महिन्यामध्ये लोकार्पण होईल, यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या जिल्ह्यामध्ये याच ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या काही यंत्रसामुग्री लागेल ती उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये या ठिकाणी जे काही रुग्ण असतील त्यांचे शून्यापासून 5 लाख, 10 लाख, 22 लाखापर्यंतचे उपचार करण्याचा उद्देश योजनेच्या माध्यमातून आजच्या बैठकीमध्ये निश्चित केला आहे. आजच्या बैठकीला एक चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हा पहिला माझा 34वा जिल्हा पहिला अनुभव आहे की या ठिकाणी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मी आशा करतो की पुढच्या बैठकीमध्ये माननीय लोकप्रतिनिधीच्या सूचना या रूट लेवलच्या असतात ते मिळतील. धन्यवाद. वेळेस त्यांच्याकडनं तक्रारी प्राप्त होतात त्यांच्या माध्यमातून केला. या ठिकाणी 10 खासगी हॉस्पिटलवरती आम्ही बऱ्यापैकी निर्भर आहोत याचं वाणी करतोय. ही चांगली आनंदाची बाब आहे. तो परिपूर्ण व्हावा म्हणून नवीन काही आधुनिक तंत्र त्या ठिकाणी कुठल्या टेस्ट करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी येऊ नये यासाठी त्याबद्दल माननीय प्रधानमंत्र्यांनी 2047 पर्यंत संपूर्ण भारतामध्ये अनुषंगाने नंदुरबार हा जिल्हा फार महत्त्वाचा आहे. कमी वर्ष हातामध्ये राहिले असताना लोकांमध्ये जे काही जन्मजात पेशंट आहेत आणि आपण कॅरी ऑन असतात की आजच्या बैठकीच्या द्वारे हे केलं आणि या ठिकाणी थॅलेसेमियाचे पेशंट पण खूप आहेत. अधिकाऱ्यांना सूचना केल्या की आमच्याकडे योजना तर आहेच, परंतु योजनेत असे 2-3 पेडॅट्रिक म्हणजे बाल रुग्णालय आहेत जे प्रायव्हेट आहेत. त्या ठिकाणी आम्ही योजनेच्या नात्याने 5 लाखापर्यंतचे उपचार सर्वसामान्य व्यक्तींना देण्याचा युनिव्हर्सल मोड त्याच्या सर्व घटकांना 12 कोटी 12.5 कोटी लोकांना या योजनेचा लाभ देण्याचं निश्चित धोरण. या व्यतिरिक्त जे कुटुंबीय यांच्या घरामध्ये 70 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती आहे